म्युच्युअल फंडमधील आपण आज सर्वात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे काय, की एक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना किती रुपयापासून आपण सुरू केलं पाहिजे आणि गुंतवणूक करत असताना खरंच मोठ्या पैशाची गरज असते का? आणि एस-आय-पी सुरू करताना किती रुपयांनी सुरू केली पाहिजे किंवा एक लमसम इन्व्हेस्टमेंट करताना आपण गुंतवणूक किती रुपये केली पाहिजे? ही सगळ्या गोष्टीचे एक आज आपण मित्रांनो एक नॉर्मल भाषेत एकदम प्रश्न सोडवणार आहोत. मग एक सिंपल आणि साध्यामध्ये जे काही मी कन्सेप्ट क्लिअर करतो मित्रांनो, ते त्या गोष्टीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय ते सहजासहजी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, एक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करत असताना एक आपल्याला सर्वप्रथम एक दोन गोष्टी म्हणजे दोन पद्धतीचे आपण इन्व्हेस्टमेंट करतो. एक म्हणजे काय, की एस-आय-पी आणि दुसरी म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट. मग एस-आय-पी म्हणजे काय, थोडं एक सिस्टमॅटिक पद्धतीने एक मंथली थोडं इन्व्हेस्टमेंट करत राहणं. आणि लमसम म्हणजे काय, की एक वन टाईम एकदा इन्व्हेस्टमेंट करून पेशन्स ठेवून आपलं वन टाईम इन्व्हेस्टमेंट करणं. ह्या दोन्ही गोष्टी असतात मित्रांनो. मग जर बघायला गेलं तर एस-आय-पी आणि लमसम, मग एक एक सिंपल एका शब्दात उत्तर मी देतो त्याचं, की तुम्ही एक म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी इव्हन ₹100 करू शकतात आणि एक लमसम इन्व्हेस्टमेंट इव्हन 1000 ते ₹2000 करू शकतात. हे त्याचं उत्तर आहे, किती रुपयापासून मिनिमम. मग खरंच एक म्युच्युअल फंड श्रीमंतासाठी नाही, म्हणजे फक्त श्रीमंतासाठी म्युच्युअल फंड बनलेला नाही, ह्याचं पूर्णपणे याचा होतं. मग तरी आपली मध्यमवर्गीय आणि गरीब माणसं म्युच्युअल फंडपासून लांब का राहतात? मग ह्याचं जे काय महत्त्वाचं मित्रांनो कारण आहे, की ते कारण म्हणजे काय, एक आर्थिकदृष्ट्या साक्षरता नसणं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे काय, की आपल्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना म्युच्युअल फंड म्हणजे कुठेतरी एकदम रिस्क असते किंवा कुठेतरी ते मोठेच लोक त्याच्यात गुंतवतात किंवा मोठी म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायला भरपूर पैसा, ही असे भरपूर काही मिथ असतात आपल्या ह्याच्यामध्ये. मग त्यामुळं ह्या गोष्टी तर क्लिअर होणं गरजेचं आहे, की एकदम म्हणजे इव्हन आपण सर्वसामान्य आणि गरीब आणि मध्यमवर्गीय जरी असेल तरी आपण इव्हन आपली थोडी सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्व्हर्ट करून एक लाँग टर्ममध्ये आपण चांगला पैसा बनवू शकतो. मग तर आपल्या मराठी माणसाला एक नॉर्मली पूर्ण एज्युकेशन म्युच्युअल फंडचं नसल्यामुळं आपला मराठी माणूस कुठेतरी मागे राहतोय. कारण की पूर्णपणे त्याचं गायडन्स त्यांना नसतंय किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचं. मग एक म्युच्युअल फंड मित्रांनो एक असं साधन आहे, की ज्या ज्यामार्फत तुम्ही ते तुमच्या पैशाची इन्व्हेस्टमेंट फंड मॅनेजरच्या माध्यमातून करून त्याच्यातून एक कमीत कमी रिस्कमध्ये जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचं एक म्युच्युअल फंड एक टूल आहे. आणि एक प्रत्येकाने मला असं वाटतं मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी सुरू केली पाहिजे. त्याचं कारण काय, की तुम्ही नॉर्मली जे काही ट्रेडिशनल वेगवेगळे ॲसेट क्लास आहेत, की म्हणजे तुम्ही पिग्मी भरतात किंवा काही जण आर-डी करतात किंवा काही जण म्हणजे इलिगली असते ती बी-सी वगैरे अशा गोष्टी, म्हणजे आपली एक नॉर्मल सर्वसामान्य माणसं अशामध्ये हे करतात. परंतु त्यापेक्षा बाकीचं तुम्ही अदर ॲसेट क्लासचं जर कंपेअर केलं तर म्युच्युअल फंड ही एकदम बेस्ट आहे. त्याचं कारण काय, की तुम्ही जर एफ-डी केली बँकेत तर ती 6 ते 7% नॅशनल बँकेत एफ-डीचं व्याज देतं. ती पण पतसंस्थामध्ये जर एफ-डी केली तर एक 9 ते 10% व्याज देतात. परंतु त्या पूर्णपणे आर-बी-आयच्या रेग्युलेशनमध्ये नसतात, त्याच्यामध्ये रिस्क जास्त असते मित्रांनो. मग तुम्ही ती जर पैशाची म्युच्युअल फंडमध्ये जर थोडी एस-आय-पी केली किंवा लमसममध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती एक तुम्हाला कुठेतरी एक चांगल्या पद्धतीचं रिटर्न मित्रांनो देऊ शकतात. मग नॉर्मली एक त्याचं गणित असं आहे, की तुम्ही एक एस-आय-पी किती रुपयापासून करायची. मग प्रत्येकाचा उत्पन्नाचा स्रोत वेगळा असतो, प्रत्येकाची उत्पन्नाची लेवल वेगळी असते. मग एक नॉर्मली एक 15 ते 20% आपल्या मंथली इन्कमच्या 15 ते 20% आपली एस-आय-पी असायला पाहिजे. ही एक एस-आय-पी किती रुपये करायचं ह्याच्या मागचं एक नॉर्मली तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या, की तुमचं जर महिन्याला जर तुमचं एक 30 ते 40,000 रुपये जर तुमचं इन्कम असेल तर त्याचं 15 ते 20%. मग 15 ते 20% तुमचे म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमच्या महिन्याला उत्पन्न आहे तुमचं एक 10,000 रुपये. तर तुम्ही 15 ते 20% म्हणजे एक 1,500 ते 2,000 रुपयेपर्यंत मित्रांनो एस-आय-पी स्टार्ट करू शकतात. एस-आय-पी म्हणजे तुम्हाला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. मग बाकीचं 1,500 ते 2,000 म्हणजे राहिलेलं जी 8,000 ते 8,500 रुपये आहेत ती तुमच्या बाकीच्या अदर जे काय तुमच्या म्हणजे ज्या तुमचा पूर्णपणे खर्च भागवून त्या गोष्टीची तुम्ही जर एस-आय-पी जर केली तर तुम्हाला ते एकदम बेस्ट राहतं. आणि 15 ते 20% आपल्या उत्पन्नाच्या एस-आय-पी करावी. आणि एक लमसम कधी करायची, आता एस-आय-पी तर लक्षात आलं. आणि लमसम इन्व्हेस्टमेंट ती कशी करायची आणि किती रुपयापासून करायची? तर ह्याचं उत्तर मित्रांनो असं आहे, की तुम्ही तुम्ही सुरुवातीला जर सपोज तुम्हाला तुमचं जर वय जास्त असेल किंवा तुमची जर एस-आय-पी नसेल, तुमची अशी इच्छा आहे की म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट लमसम इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्यासाठी एक सर्वप्रथम एक 5-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड मित्रांनो साईडला काढून ठेवायचा. आणि 5-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड साईडला काढून ठेवायचा आणि तुमचं जे काही तुमच्या वैयक्तिक आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे एक आपण म्हणतो किंवा वैयक्तिक आपल्या फॅमिलीमधील जे काही एक्सपेन्स असतात, ती फॅमिलीमधील एक्सपेन्स वेगळे काढून इमर्जन्सी फंड साईडला काढून जे काही राहिलेली रक्कम आहे त्याच्यात तुम्ही लमसम करू शकतात. मग मित्रांनो, ही जी काही इन्व्हेस्टमेंट आपण करायची, मग ही कोणत्या फंडमध्ये करायची
कोणते फंड चांगले, कोणते फंड चांगले परफॉर्मन्स देतात. मग इक्विटी फंडमध्ये करायची का डेट फंडमध्ये करायची का हायब्रिड फंडमध्ये करायची. मग मित्रांनो, तुमचं जर इन्व्हेस्टमेंटचं होरायझन ही जर लॉंग टर्म असेल तर तुम्ही इक्विटी फंडमध्ये करू शकतात. जर इन्व्हेस्टमेंटचा होरायझन जर शॉर्ट टर्म असेल तर तुम्ही ती डेट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. मग त्याच्यासाठी पूर्णपणे एक आमची टीम तुम्हाला चांगल्या पद्धतीचा म्युच्युअल फंड मित्रांनो सजेस्ट करून देईल. त्याचं कारण काय की एक तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती चांगल्या फंडमध्ये, चांगल्या वेल परफॉर्मिंग फंडमध्ये जाणं गरजेची. मग ओके, तर त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो. त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि एक SIP स्टार्ट करण्यासाठी आजच आपल्या म्हणजे आजच आपल्या टीमला कनेक्ट करून तुमच्या जे काही अडचणी आहेत SIP बद्दल किंवा म्युच्युअल फंडबद्दल ती पूर्णपणे तुम्ही त्या अडचणीचं डिस्कस आपल्या टीमसोबत करू शकतात. आणि मित्रांनो, SIPचा डिसिजन ही आपण घ्यायलाच पाहिजे. त्याचं कारण काय, एक आर्थिकदृष्ट्या फायनान्शियली जर आपल्याला ग्रोथ करायची असेल तर म्युच्युअल फंड ही एकदम वन ऑफ द बेस्ट टूल आहे की जे आपल्या लॉंग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीचा एक आर्थिक वेल्थ कॉर्पस आपल्याला मित्रांनो तयार करून देईल. चालेल, जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.